Hello students, welcome back. Good morning. In last lecture, we discussed the first stanza of the poem, The Inchcape Rock. So please open the page number 104. Look at the first stanza. In brief, the first stanza indicates the calmness of sea. There was no movement in the air and therefore the ship was also motionless. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या रॉबर्ट साउथी स्कॉटलंडच्या समुद्रकिनाऱ्याचे वर्णन करताना सांगतात, वारा हा अत्यंत मंद आहे. समुद्राच्या लाटा सुद्धा ह्या अत्यंत शांत आहेत. आजूबाजूचं वातावरण हे आनंदी आहे आणि आजूबाजूला कोणतीच दुर्घटना झालेली दिसत नाही व त्या समुद्रावर उभं असता स्थिर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कोणतीच हालचाल होत नाही. म्हणजे समुद्राच्या पाण्यावर ते समतोल राखून उभा आहे. सो लुक ॲट दी सेकंड स्टांझा ऑन पेज नंबर 104. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape Bill. So what is the second stanza indicate? या दुसऱ्या कडव्यामधून पोएट रॉबर्ट साउथी यांनी कशाचं वर्णन केलेलं आहे? सो सी धिस. The second stanza describe, the second stanza indicate the movement of waves. म्हणजे लाटा या कशा आहेत त्याचं वर्णन आपल्याला ह्या सेकंड स्टांझा मध्ये पाहायला मिळेल. The waves flowed over the Inchcape Rock so smoothly. The movement of the waves was so slow that it could not make the bell ring. The waves were not rising up high, so they were not able to hide the dangerous Inchcape Rock. So remember student, second stanza indicate the movement of waves. या दुसऱ्या कडव्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे? समुद्राच्या लाटा ह्या कशा आहेत त्याचं वर्णन आपल्याला या 4 लाईन मधून पाहायला मिळतं. विदाउट, लुक ॲट द फर्स्ट लाईन, विदाउट आयदर साइन or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. Shock, तर समुद्रामध्ये ज्या लाटा आहेत त्या अत्यंत हळुवारपणे, अत्यंत संथ गतीने पुढे वाहताना दिसत आहेत आणि ह्या संत वाहणाऱ्या लाटा इंचकेप रॉक वरून पलीकडे वाहताना दिसत आहेत. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. आता या लाटांची उंची ही फार कमी आहे. लाटांचं खाली पडणं सुद्धा हे अत्यंत हळुवार आहे, हे अत्यंत शांत आहे. म्हणजे ह्या समुद्राच्या लाटांची कोणतीच हालचाल दिसत नाही. They did not move the Inchcape Bill. They did not move the Inchcape Bill. आणि मग या समुद्राच्या लाटांची उंची कमी असल्यामुळं त्यांचं खाली पडणं सुद्धा, लाटांचं खाली पडणं सुद्धा हे अत्यंत सावकाशपणे असल्यामुळं, त्यांच्यात कोणत्याच प्रकारची हालचाल नसल्यामुळं याचा परिणाम काय होतो? They did not move the Inchcape Bill. म्हणजे ह्या ज्या काही लाटा आहेत ह्या शांत आणि हळुवारपणे वाहत असल्याने त्या इंचकेप बेल पर्यंत पोहोच नाही. आणि मग धोक्याची सूची काही आपली इंचकेप बेल आहे ती
लाटा त्या इंचकेप रॉकला म्हणजे त्या धोकादायक दगडाला त्या लपवू शकत नाही. आणि अशा प्रकारे या दुसऱ्या कडव्यामधून रॉबर्ट साऊदी यांनी लाटांच्या हालचालीचं वर्णन केलेलं आहे. लुक ॲट दी what is this third stanza indicate here? The abbot of Aberbrothok had placed that bell on the Inchcape rock on a buoy. In the storm, it floated and swung, and over the waves its warning rung. So first of all, look at the meaning of the word abbot. Look at the page number 104. Underline the word abbot. Abbot means what? Head of abbey of monks, a building where monks or nuns live or used to live. पहा पेज नंबर 104 वर अबॉट या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय अबॉट? म्हणजे अशी इमारत जेथे भिक्षुक किंवा नन राहतात त्याला अबॉट असं म्हटलेलं आहे. ओके, देन look at the next word. Look at the third line. Boy. Boy means what? बॉयचा अर्थ सुद्धा पेज नंबर 104 वर दिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय बॉय? यू कॅन सी द इमेज ऑफ बॉय ऑन पेज नंबर 104. बॉय मीन्स फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. आता बॉय म्हणजे काय? एखाद्या सुरक्षित भागामध्ये किंवा धोकादायक भागात दर्शवणारे साधन त्याला म्हणतात बॉय. सो दिस सेकंड स्टांजा इंडिकेट abbot's kindness bell. The abbot of the Aberbrothok set up a bell there on the Inchcape rock to save the lives of the sailors. It floated on a buoy in the storm and moved and produced the ringing sound that warned the coming sailor about underwater Inchcape rock. The ringing bell was so clear, alert about hidden rock, about hidden danger. So they would bless the abbot of the Aberbrothok. The abbot of Aberbrothok had placed that bell on the Inchcape rock. Understand the meaning of these two lines. ही जी धोक्याची सूचना देणारी इंचकेप बेल आहे, तर ही बेल एक संत म्हणजे अबॉट ऑफ ॲबरब्रोथक या व्यक्तीनं त्या ठिकाणी बांधली होती. ऑन अ बॉय, लुक ॲट द इमेज, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. मग ही धोक्याची सूचना देणारी इंचकेप बेल अशा पद्धतीनं बांधली होती की ती बेल लाटांच्या वर पोहत होती. पण ज्या वेळेस भरती असायची म्हणजे तो धोकादायक दगड दिसेनासा व्हायचा तर ती बेल वाजली जायची आणि ही धोक्याची असणाऱ्या सेलर्सला किंवा जहाजात असणाऱ्या नाविकांना मिळायची आणि मग त्या नाविकांचा जीव वाचायचा. And over the waves its warning rung. What is the meaning of this line? And over the waves its warning rung. जेव्हा लाटांची उंची ही वाढायची आणि आपोआपच मग ती इंचकेप बेल वाजायची आणि धोक्याची सूचना जहाजावरील सेलर्सला कळत असे आणि ते अलर्ट होत असं. लोके when the rock by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok.
So what is this fourth stanza indicate? The fourth stanza describe hidden danger and blessing. When the sailors प्रवासी किंवा आपण त्याला नाविक म्हणूया किंवा खलाशी म्हणूया, when the mariners or sailors approaching to sea, they couldn't see the rock because it stay hidden in tide. But the ringing bell was clear alert about secret rock, about hidden rock, about hidden danger, and so they blessed the abbot of the Aberbrothok. When the rock was hid by the surge swell, hide म्हणजे लपलेली. Please underline the word hide. Hide म्हणजे लपलेली. And look at the next word, surge swell. Underline the word surge swell. What is meant by surge swell? Look at the page number 104. Sudden and great rise in the level of the sea. Write down the meaning of the word surge swell. समुद्राच्या पातळीत होणारी अचानक वाढ. When the rock was hid लपलेली, by the surge swell. आता समुद्रात प्रवास करताना नाविकांना, त्या सेलर्सला हा इंचकेप रॉक, हा धोकादायक दगड दिसायचा नाही. समुद्राच्या पातळीमध्ये, पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं या सेलर्सला तो इंचकेप रॉक दिसत नसे. The mariners heard the warning bell. Mariners means sailors, नाविक किंवा खलासी. The mariners heard the warning bell. आणि जेव्हा या खलाशांना, या नाविकांना धोक्याची सूचना देणारी इंचकेप बेल ऐकू यायची, and then they knew the perilous rock. Perilous, look at the meaning of the word. Perilous means dangerous, धोकादायक. And blessed the abbot of Aberbrothok. Underline the word blessed. Blessed means old English form of blessed. Blessed means आशीर्वाद देणे. आणि मग या जहाजामध्ये प्रवास करणाऱ्या नाविकांना पुढे इंचकेप रॉक आहे, धोकादायक खडक आहे, हे त्यांच्या लक्षात यायचं. आणि मग आपला प्राण वाचल्यामुळं, तसेच जहाजाचा होणारा अपघात टळल्यामुळं हे सर्व नाविक लोक, हे सर्व सेलर्स त्या संतांचे म्हणजे अबॉट ऑफ ॲबरब्रोथक या व्यक्तीचे आभार मानायचे आणि त्याला ब्लेसिंग ते द्यायचे. ओके, लुक ॲट द नेक्स्ट स्टँजा. The sun in heaven was shining gay. Underline the word gay. Gay means happy, anandi. All things were joyful on that day. The seabird, samudra pakshi, scream म्हणजे किंचाळणे किंवा ओरडणे. As they wheeled round. Underline the word wheeled round. Wheeled round म्हणजे आनंदाने गिरट्या घालणे. And there was joyance in their sound. Joyance means happy, आनंद. So this stanza indicate joy of all creatures and climate. The sun in heaven was shining gay. This means the sun in the sky was shining brightly. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round. This means the sun and all birds, animals, means all creature were gay, means happy. And the seabirds were also happy. The seabirds screamed as they wheeled round. And screaming, the seabirds are screaming to express their happiness. And there was joyance in their sound while flying in the sky, the seabirds making some circle. आता या
कडव्यामधून सगळे पशु पक्षी, आजूबाजूचं वातावरण कसं आनंदी आहे याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. बघा काय सांगितलंय, द सन इन हेवन वॉज शायनिंग, म्हणजे आकाश हे अत्यंत निरभ्र आहे आणि त्याचबरोबर सूर्य सुद्धा आनंदी आहे. लुक ॲट हिअर, द सन इज हॅपी. आता तुमच्या लक्षात आलं असेल, या पहिल्या लाईन मध्ये एक फिगर ऑफ स्पीच रॉबर्ट साऊदी यांनी वापरलेला आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग, म्हणजे सूर्य आपल्याला कसा दिसत आहे, आनंदी दिसत आहे. तर या लाईन मध्ये कोणता अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे, तर पर्सॉनिफिकेशन. जेव्हा निर्जीव घटकाला आपण सजीवता प्राप्त करून देऊन वर्णन करतो, तर त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच होतं. सन इज हॅपी. ओके, तर आता फिगर ऑफ स्पीच आपण नंतर पाहणारच आहोत. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि कवी रॉबर्ट साऊथी सांगतो, त्या दिवसाचं वातावरण एवढं आनंदी होतं आणि सगळ्या गोष्टी ह्या आनंदमय होत्या. द सी बर्ड स्क्रीम ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. सगळ्या गोष्टी आनंदमय होत्या आजूबाजूच्या, म्हणजे मग जहाजावरील नाविक असतील, सेलर्स असतील, किंवा आजूबाजूचे क्रिएचर्स असतील, आजूबाजूचे पशु पक्षी असतील, किंवा समुद्रावरचं वातावरण असेल, सगळं हे वातावरण अत्यंत आनंदी होतं. सी बर्ड्स म्हणजे समुद्र पक्षी अत्यंत आनंदाने ओरडत त्या समुद्रावरून आनंदाने ते घिरट्या घालत होते. त्या आवाजामध्ये आनंद दिसत होता. तर अशा पद्धतीनं या कडव्यामधून आजूबाजूच्या क्रिएचरचं आणि क्लायमेटचं आनंदमय अशा प्रकारचं वर्णन रॉबर्ट साऊथी यांनी केलेलं आहे. थँक्यू.